नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि यासाठी परदेशी यांच्या नेतृत्वात कर्जमाफीची समिती सुद्धा स्थापन झालेली आहे. परंतु आपल्याला काही कागदपत्र द्यायचे आणि एक अर्ज द्यायचा आहे. या अर्ज आणि कागदपत्र दिल्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही. आणि त्याचबरोबर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सुद्धा वन टाइम सेटलमेंट योजना आणण्यात आलेली आहे. आता या वन टाइम सेटलमेंट योजनेच्या अंतर्गत आपल्याला पात्र व्हायचं असेल किंवा आपल्याला अर्ज करायचा असेल किंवा आपल्याला त्याचा लाभ जर घ्यायचा असेल तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी तर रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान, अशा पद्धतीची ही एक घोषणा होती. आणि या घोषणेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 15 एप्रिलपर्यंत परदेशी यांच्या नेतृत्वात अहवाल सादर केले जातील, अशी देखील माहिती देण्यात आली होती. आणि त्या अहवालाच्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा त्या नियम आणि अटी लावल्या जातील असं देखील सांगण्यात आलं होतं. परंतु आता परदेशी यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून वन टाइम सेटलमेंट योजना आणण्यात आलेली आहे. आता अनेक शेतकऱ्यांचं कर्ज काय, कुठे 25,000 रुपये, कुठे 30,000 रुपये, कुठे जास्तीत जास्त 50,000 रुपये, अशा पद्धतीने मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्याला कर्ज दिले जाते. आता जर याच्यात आपण वन टाइम सेटलमेंट केलं, समजा आपल्याकडे 50,000 रुपये कर्ज आहे आणि त्यातलं आपल्याला 10,000 रुपये वन टाइम सेटलमेंट मधून आपण कर्ज केलं, माफ केलं किंवा वन टाइम सेटलमेंट जर केलं तर इथून पुढचा बँकेचा कर्जाचा लाभ आपल्याला दिला जात नाही. म्हणजे आपल्याला इथून पुढचं बँकेचं कर्ज मिळत नाही. वन टाइम सेटलमेंट म्हणजे काय, तर पुन्हा बँकेचं कर्ज आपल्याला मिळत नाही. जे कर्ज असेल त्याची टक्केवारी आणि जे काही 25%, 10% अशी काढलेली आणेवारी, त्याप्रमाणे आपल्याला कर्जमाफी दिली जाते. परंतु या वन टाइम सेटलमेंट योजनेतून आपण जर पात्र झालो तर पुढची आपल्याला कर्जमाफी घेता येत नाही किंवा इथून पुढचं कर्ज माफ होत नाही. म्हणून आपण वन टाइम सेटलमेंटच्या भानगडीत पडू नका. दुसरा विषय म्हणजे परदेशी यांच्या नेतृत्वात जे काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर केले जातील. मग यामध्ये इन्कम टॅक्स धारक शेतकरी किती आहेत, थकीत शेतकरी किती आहेत, त्याचबरोबर बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी किती आहेत, असा जो काही अहवाल असेल तो दाखल केला जाईल. आणि त्यानंतर राज्य सरकार सांगेल की कोणते शेतकरी पात्र आणि कोणते शेतकरी अपात्र. कोणाकडे 4 व्हीलर असेल, शानसकोच्या गाड्या असतील तर असे शेतकरी यामध्ये नापात्र केले जातील. आमदार खासदार असतील यामध्ये नापात्र केले जातील. एखादा वेतनधारक असेल, नोकरीधारक असेल, एखादी सरकारी त्याच्याकडे नोकरी असेल, मग ती भलेही चपराशाची का असेना, त्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळला जाणार आहे. आणि आता त्याचबरोबर जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला काही कागदपत्र यापूर्वी सुद्धा मागण्यात आले होते. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकेचे पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्ड, फार्मर ID अशा पद्धतीने कागदपत्र घेण्यात आले होते. हे कागदपत्र आपल्याला परत एकदा द्यायचे जर बँकेने आपल्याला मागितले तर. तसंच एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीचं मृत्यूचा दाखला, त्या वारसाचा बँकेचं पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि 7/12 होल्डिंग. जो व्यक्ती मयत होता म्हणजे जिवंत होता त्या टायमाला आपण जे काही कर्ज घेतलं होतं त्याचे सर्व कागदपत्र, असे कागदपत्र द्यायचे. आणि अर्ज कुठे करायचा आहे, जर एखाद्या घरातील अकाउंट बंद असेल, एखाद्या घरातील अकाउंट बंद पडलेला आपण असेल किंवा आपण त्याच्यावर व्यवहारच केला नसेल तर ते खातं आपल्याला परत एकदा अर्ज देऊन चालू करायचे. त्यानंतर सेव्हिंगचं खातं चालू होईल आणि आपल्याला जे काही कर्जमाफीचा लाभ असेल त्याची माहिती राज्य सरकारकडे पोस्ट केली आहे. दुसरा विषय म्हणजे एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल त्याचे मृत्यूचा दाखला वगैरे तर द्यायचाच. परंतु एखाद्या घरातील 18 वर्षाच्या आतील मुलगा कर्ज घेतलेला असेल, म्हणजेच काय तर एखाद्या जागेवर वडील किंवा आई त्या खातेदाराची पालनकार असते आणि मुलाच्या नावानं जमीन असते, म्हणजे तो मुलगा लहान असतो, त्या दरम्यान आपण कर्ज घेतलेलं असते आणि त्यानंतर ते काही दिवसांनी मुलगा मोठा होतो. 18 वर्षाच्या झाल्यानंतर तो व्यक्ती किंवा तो मुलगा सज्ञान होतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बँकेचं पासबुक वेगळं करून घ्यायचं आहे
आपल्याला जी काही कर्जमाफी असेल ती कर्जमाफी मिळण्यासाठी, नाहीतर काय होते, एक आई आणि 2 मुलं असं म्हणून एक कुटुंब धरलं जाते, एक व्यक्ती धरल्या जाते आणि त्याला जी काही कर्जमाफी असेल ती भलेही त्या दोघा मिळून किंवा तिघा मिळून 4 किंवा 4.5 लाखाची असेल, तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना आणि त्या खातेदारांना फक्त 1.5 लाखाची किंवा जे काही सरकारने सांगितलं 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळते. म्हणून हे बँकेचं खातं असेल ते वेगळं करून घ्या आणि त्यानंतर कागदपत्र द्या. अर्ज तुमचा बँकेचं खातं जर बंद असेल तर ते अर्ज द्या. त्यानंतर आपल्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल. अशा पद्धतीने परदेशी यांच्या नेतृत्वात ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर केले जातील आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विचार केला जाईल. थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, तर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान. ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे वन टाइम सेटलमेंटची. या वन टाइम सेटलमेंटच्या भानगडीत आपण पडू नका, परत सांगतो. आणि बँकेचं कर्ज आपलं रेग्युलर असेल तर ते भरत चला, परंतु थकीत असेल आणि आपल्याला उगाच बँकेचं कर्ज रेग्युलर भरायचं, प्रोत्साहनपर अनुदान आपल्याला मिळवायचं, त्यासाठी आपण जर ते कर्ज भरलं किंवा प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे व्याज जरी आपण भरलं तर आपल्याला फक्त प्रोत्साहनपर अनुदान मिळते, कर्जमाफी मिळत नाही. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.